फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट माझा ब्लॉग चालू केला. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं सर पाणीपुरी आम्ही केली होती आणि खूप छान झाली होती, खाल्ली होती. आणि गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी दाखवली होते आणि या ब्लॉगमध्ये पण मी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. आणि ही रेसिपी याच्यात मी कधीच ट्राय केलेली नाही आहे, फर्स्ट टाइम घरात ट्राय करणार आहे. तर हर्ष आमचा फनफेअर होतं, तिथे जाऊन आला होता आणि त्याने मोमोज खाऊन आला आहे आणि त्याला आता मोमोज खायची इच्छा व्हायली. आणि मला पण त्यांना सांगितलं होतं, पण मला पण याच्या आधी ट्राय करायचेच होते आणि त्यांना पण मला सांगितलं आहे ट्राय करायला. तर आज मी मोमोज ट्राय करणार आहे, स्टीम मोमोज ट्राय करणार आहे. तसं तर मी फ्राईड मोमोज जास्त आवडतात मला, पण हर्ष म्हणतो स्टीम करूयात, त्यामुळे मी स्टीम मोमोज करणार आहे. आणि त्यासाठी जे जे सामान आहे ते पण मी आणायला लावलं आहे, आणलं आहे त्यांना. तर चला मोमोज ट्राय करूयात माझ्यासोबत. तुम्ही पण बघा ही रेसिपी काय म्हणतात पूर्ण होती की नाही. चला करूयात. सगळ्यात आधी तर भाज्या त्याला कट कराव्या लागतील, जे की बारीक बारीक कट करावे लागतील. हां, तर आता स्टीम मोमोज करायचे आहेत. आता त्यासाठीची मी रेसिपी आहे जी यूट्यूबवरती बघितली आहे, भरपूर जणांची मी रेसिपी बघितली आहे आणि त्यातली मला एकाची आवडली, ती मी करणार आहे ट्राय. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे कोबी, आणि आम्ही इतका कोबी आणला आहे, इतका तर लागेलच, त्यामुळे आम्ही पूर्ण चिरणार आहे. यासोबत मला चिरायचं आहे गाजर आणि आणखीन काय होतं, कांदा. गाजर आणि कांदा चिरायचा आहे. तर चला मग हे सगळं मी चिरून घेते आणि त्यानंतर करूयात. घरात आत्ता सध्याला तरी कोणीच नाही आहे, सगळे बाहेर गेले आहेत, मी एकटीच आहे, त्यामुळे आता एकटीच करते मी. बाकीचे आल्यावरती त्यांची पण थोडीशी मदत घेऊयात आणि तोपर्यंत तरी मी एकटीच करते. चला हा कोबीला आधी कापूयात. मोमोजच करतोय तर त्याची चटणी पण करूयात. चटणीची ही रेसिपी मी बघितली आहे, तीही ट्राय करूयात. फक्त त्यासाठी जे लाल मिरची असतात ना, ते सुकलेले ते नाही आहेत, मग ते स्किप करूयात, ते नाही घालायचं. आणि बाकीचे जे टोमॅटो शिजवायचे आहेत त्याला तोपर्यंत टमाटे शिजवायला घालूयात, जेणेकरून मी ते चिरेपर्यंत इथे टोमॅटो शिजतील. इथं मी टोमॅटोचं जी चटणी आपल्याला करायची आहे मोमोसाठी, त्यासाठी मी इथं टोमॅटो आणि लसूण जे आहे ते शिजवायला ठेवलं आहे. त्यामध्येच लाल मिरची जे होते ते घालायचे होते, पण आता मिरची लाल नाही आहेत त्यामुळे आपण त्याला घातलं नाही आहे. तर आता माझं जे कोबी आहे ती कोबी चिरायला चालू केली आहे मी. इथं टमाटे पण शिजायला आहेत, कारण की चटणीसाठी टमाटे शिजायला. इथं माझी मम्मी उभारली आहे, जिला तुम्ही ओळखतच असाल. बाहेर फिरून आले आहेत, आता भूक तर सगळ्यांनाच लागली. आणि हे आपले मोमोजच्या भरोशावर ह्यांनी बसले आहेत, ह्यांची भूक भागवण्यासाठी, जे की सक्सेसफुल होतात की नाही माहीत नाही आहे, बट आपण 100% देऊयात. मी माझं 100% देईन, बाकी आता कसे होतात काय माहीत नाही. चला काहीतरी होईलच. तर इथं कोबी जो आहे तुम्ही एकदम बारीक चिरून घेतला होता. माझं कोबी चिरते आणि आता प्रतीक्षा मॅडम पण आली आहेत. आता प्रतीक्षा आमची भात फोडणी टाकणार आहे. मी काहीतरी करत असताना साईडला प्रतीक्षा येणार नाही, काय तर करायला असं होतच नाही, प्रत्येक वेळेस येतेच. लास्ट टाइम काय चहा घेऊन येते लास्ट टाइम पाणीपुरी करताना. प्रतीक्षा सांगायली की दिव्या कच्ची कोबी खायली आणि मी तिला सांगितलं चिरून खाऊ नको, तुला खायचंच असेल तर हे खा. शानी तर तुम्ही बघितलंच असेल, इथं गाजर चिरायला खूप टाइम लागायला. मी माझं कोबी चिरून घेतलाय, पण आता गाजर चिरायला भरपूर टाइम लागतो, त्यामुळं त्याला आपण किसूनच घेऊया डायरेक्ट. चालतंय ना किसून बघा, चांगलं लागलं. तर आता मी किसणी शोधतेय कुठं आहे. हां, तर चला मग किसून घेऊया त्याला आपण आधी करायचं. आणि हा मौका तुम्हाला सारखं दिसत नाही की असं तिघी किचनमध्ये. बाकी आमची दिसाळी एकटेच मेहनत करत असते आणि तिने इथं भात जो आहे तो फोडणी टाकायली आहे. आणि गाजर जे आहे ते कितीही बारीक कापली तरी ती बारीक होत नव्हतं, त्यामुळे मी त्याला डायरेक्ट किसणीने किसून घेतला होता. टाकते फोडणी. मला पण थोडी भूक लागली, मी पण खाऊन घेते. प्रतीक्षाला मी कामाला लावली, प्रतीक्षाला इथे मी गाजर किसायला लावली. तर सगळ्या भाज्या माझ्या चिरून झाल्या होत्या आणि त्यात मी घेतलं होतं कोबी, गाजर, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा. तर सगळं माझ्या चिरून झाले आहेत. खूप टाइम लागला चिरायला, लहान चिरायचं असतं त्यामुळे खूप टाइम लागलाय. सगळं चिरून झालं आहे, तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. मोमोजसाठी मैद्याचा, तर मैदा मळून घ्यायचा आहे मला, मी तो मळते.
प्रतीक्षा आहे ती चटणी करते. चटणी जी मी टमाटे शिजवले होते त्यांना तिने मिक्सर करते. आणि मोमोजच्या वरचं जे पीठ मळायचं होतं त्यासाठी मी इथे मैदा घेतला होता, त्याच्यात थोडंसं तेल मीठ घातलं होतं आणि त्याला मळले होते. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, मीडियम मळलं होतं. तर सगळ्यात आधी मी मोमोजची जी चटणी आहे ती करून घेत होते. त्यासाठी जे मी टोमॅटो आणि लसूण होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून जे मी वाटण केलं होतं ते घातलं. त्यानंतर त्याच्यात थोडंसं लाल तिखट, मीठ, ह्याच्यात मिरच्या ज्या आहेत त्या स्किप आहेत. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सॉसही घातला होता थोडा. तर तुम्ही बघितलंच असेल म्हणजे जी शेजवानची चटणी मोमोची जी चटणी आहे ती तयार केली आहे मी. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं आणखीन टेस्टला म्हणून म्हणजे ज्यांची मी रेसिपी बघितली त्यांनी तर नाही टाकले, पण मी थोडंसं माझं डोकं चालवते आणि त्यात सॉस टाकते. आणि जेणेकरून ते जास्त चांगलं लागेल असं मला वाटायला. सॉस टाकल्यानंतर आणखीन छान लागेल म्हणून मी सॉस टाकते. बघूयात काय होतंय. ज्या भाज्या मी चिरून घेतल्या आहेत त्यांना थोडंसं रोस्ट करणार आहे. थोडंसंच करायचं, जास्त नाही, कारण की आपल्याला तयार आहे. अजून मी टेस्ट केली नाहीये. बघूयात आता बॉम्ब फोडूयात स्वतःवरच की आता ही काय टेस्ट लागते का टेस्टलेस लागतंय. चला तुमच्या समोरच मी आता माझी जी ही चटणी आहे ती टेस्ट करून बघणार आहे. त्याला तर छान दिसायली, पण याच्यामध्ये एक कमी आहे ते म्हणजे जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले लाल मिरची कमी होते. त्यांनी घातली होती ज्यांची मी रेसिपी बघितली होती. चला टेस्ट करायला भीती वाटायली मला. आणि टेस्ट करूयात. अगदी थोडीशीच एवढीशीच टेस्ट करणार आहे मी. वाव नाईस यार, एखादच बघा खरंच चांगलं आहे बघ. सूप थोडंसं मीठ आणि तिखट कमी आणि शेजवानचे म्हणल्यानंतर ना तिखट तर असायलाच पाहिजे. अजून पुढचं मी करायला चालू केली आहे त्याच्यात तर सगळ्यात आधी तर मी स्टाईल मारण्यासाठी म्हणून म्हणजे छान दिसा म्हणून ही जी स्टीलची कढई आहे ती घे. पण याच्या आधी पण मी स्टीलच्या कढईमध्ये एकदा ट्राय केले होते पण कढईच करपली होती. आणि आता बघत काय होते. जास्त मी कढईमध्ये थोडंसं तेल घातले होते, थोडंसं तेल घातले होते कारण की आपल्याला जास्त त्यांना फ्राय नाही करायचं, जास्त रोस्ट नाही करायचं. त्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यात मी लसूण, अद्रक, मिरची आणि कांदा घातला आहे ज्यांचा कच्चा वास येऊ नये म्हणून. तर हे त्यांना थोडंसं यांना जरा जास्त रोस्ट करूया आणि हे रोस्ट झाले की मग हे बाकीचे पण घालूया. रोस्टच माणसांना नाही करायचं इथं. जे आपलं आहे कोबी आणि त्याच्यानंतर थोडंसं घालते गाजर, टाकते मीठ. तर सगळ्या भाज्या मी ज्या आहेत त्या गरम करून घेतल्या होत्या. जास्त करायचं नव्हतं, फक्त थोडंसं त्यांना फक्त गरम करून घ्यायचं होतं. गणपतीचं डिस्कशन आपण पुन्हा करूयात दिव्या. आता आपल्या समोर लाईव्ह पडलाय आणि या दोघींना मी लावलाय कामाला. एकीला लाटायला, दुसरीला बी लाटायलाच लावलंय, पण तिने लाटायचं अजून कधी शुभारंभ करणार आहे माहिती. तिनं म्हणली गोळे करून दे. आणि इथं लाटायला लावलं आहे. आणि इथं म्हणजे भाजी जी ते भाजी स्टफिंग तयार आहे. हसू नको, होते झोक. स्टफिंग तयार आहे आणि आता मला भरायला चालू केलं आहे. करणार आहे मी, तुम्ही सामान घेऊन बसली. चला तर करूयात. त्याचा शेप द्यायचं ते पण मी बघितले आहे, तर देऊयात आणि आपण आपला मोमोज तयार करूयात. मोमो का मोमोज? मोमो एक असला तर मोमो आणि एक असते तर मोमोज. इथं घेतला आहे मी. त्याच्यात स्टफिंग आहे ते घालायचं आणि दिव्याने आमच्या स्टफिंग टेस्ट केली आहे. चांगला लागेल एक नंबर. मला काय सांगू आता, कधी मी खाल्ले असं झालं. आणि त्याला शेप द्यायचं पण मी इंस्टाग्रामवरती बघितली आहे. बघूयात आता त्याचा शेप आपल्याला जमते की नाही जरी आलं तरी आपला मोदकचा शेप जरी देऊन केला तरी होते ना ग. आपल्याला बाहेर न्यायचं. नाही जरी आले तरी आपण काय म्हणतात त्याला बेसना चपाती करून काहीतरी वर्ड आहे की ह्याला दीदी त्याच्यासाठी ह्याच्या रोटीला नान करून मग खाऊ. नान करून खाऊ. त्याच भाजीत जरा ठेचा घाला आणि तिकडं कसे
बटाट्याची स्टफिंग, मोमोज स्टफिंग अशी भाजी करू. आणि जरी मोदकचा शेप जरी नाही आला तरी करंजीचा शेप पण करू शकता. हा. अरे धरू नको. लोटके चॉकलेट. उंडे 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 केले तरी असं भरायचं, एक पदर इकडे एक पदर इकडे, असं करू शकतो आपण. लोटके कोण बनणार आहे? उंडे म्हणले मी, लोटके नाही. वाव से आलाय शेप, मला आलाय ना? आलाय का नाही? आले आलाय नाही हा, शेप आलाय आले. ना? तर चला, मला आलाय आणि शेप डझंट मॅटर. ओके, आतलं टेस्ट महत्वाचं आहे. हे स- तर माझे मोमोज माझे काय आहेत, तर आता हे मोमोज ने आहेत, स्टीमरला टाकले आहेत आणि थोडीशी जागा कमी पडायला तेव्हा आपण यांना जवळ करूयात. हा वाला आपण इथे ठेवून टाकूयात. दीदीच्या वाव यार, शेफ किती चांगले झालेत खरंच. चांगले दिसायला असेच होते ना. कसं बदललं? ए लॉलीपॉप, तुला आटा दे. उगी बडबड करायला किती वेळ झालं. चला, मोमोज माझे तयार झाले. मोमोज माझे नाही, मोमोज तयार झाले. आणि वाव यार, म्हणजे मी एक्सपेक्ट केले नव्हते की हे असे तयार पण होतील म्हणून, आणि खरंच झाले आहेत. बडबड कमी आणि काम जास्त करा दोघी. आता कळलं ना, तो ऑलरेडी अर्धे माझे करून झाले. काय भूक लागली मला. हास लाज वाटत नाही मोठ्या बहिणीला डिसरिस्पेक्ट करायला. आदर द्यायचं असते, पाया पडून राहायचे असतात मोठ्या बहिणीचे. ए डोंट टच करू नको, डोंट टच. जेव्हा मी देते तेव्हाच खायचं, गप. कळलं का? अशी इथं खाली बघ. खरं वा. चटणी बरोबर आपलं भारी लागले. तर हरकला दिले, त्याच्यातूनच मी टेस्ट करून घेतली आहे आणि बेस्ट लागायले. जसं मी एक्सपेक्ट पण केले नव्हते की इतके चांगले पण घरात लागू शकते. मस्त लागायला. एकच खाल्ली आहे सध्याला मी, बाकीच्या पण ठेवल्यात आणि थोडेसे स्टीम व्हायला ठेवलेत. चाळणी छोटी आहे त्यामुळे थोडी स्टीम व्हायली. तर आधी हर्षला दिला आहे, हर्ष खात आहे. बाकी आपण एक जण खाऊयात आणि अजून थोडी करायचे राहिले. दिव्या मॅडम पण आले खाऊन. कसं झालं दिव्या? एक नंबर. खरं एक नंबर खरंच मस्त लागले. पास. किती खाल्ला? मिशन पास ग हर्षा. छान लागले तुला, जसं तुला पाहिजे होते तसे आहेत का? पता छान आहे. तू सांगितल्याप्रमाणे 10 आहे. सिरियसली मस्त आहे. तर अशा प्रकारे हा व्लॉग मी इथंच संपवते. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब पण करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.